हाय व्ह्युअर्स, हाव आर यू. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट अशी आहे की खऱ्या-खुऱ्या अनुभवातून मला शिकायला भेटली आहे. झालं असं की मी पुण्यावरून पनवेलला जायला निघालो आणि एस-टी ही बहुतांश खाली होती. 2-3 माणसांनी भरलेली होती. त्यात एक वृद्ध गृहस्थ एस-टीतून चढले. त्यांचा पोशाख गांधी टोपी, सदरा आणि धोती पंचा असा होता आणि हे काळसर वृद्ध होते. आता त्यांच्याकडे बघून असं काही विशेष वाटत नव्हतं, कारण प्रवासात कोणती एखादी व्यक्ती भेटली की मला त्यांच्याबरोबर चर्चा करायची खूप सवय आहे आणि त्यांच्याकडे पाहता क्षणी असं वाटलं नाही की मी यांच्याबरोबर चर्चा करेन म्हणून. आणि मी तेवढा रिस्पॉन्डही असं देत नव्हतो त्या व्यक्तीला, कारण ते इकडे तिकडे पाहत होते कुठे बसायला भेटतं का. ॲक्च्युली बघायला गेलं तर एस टी पूर्णतः खाली होती. 2-3 सीटच भरलेल्या होत्या. न जाणे त्यांनी बाकी इतर कुठे जागी न बसता त्यांनी माझ्या कडेला अगदी आगतिकपणे विचारलं, बाबा मी इथे बसू का? तर मी बोललो बाबांना, आता टाळू तर शकत नव्हतो, बसा ना बाबा, एस टी ही आपलीच आहे म्हटलं, कुठेही बसा. पण मी त्यांना म्हटलं, मी काय तुम्हाला खिडकीच्या बाजूला बसू नाही देणार, मी तिथे बसलेलं. ठीक आहे म्हणे, मी बसतो तुझ्या बाजूला. मग 15-20 मिनटं आहे ना, ते मला निहाळत होते. मी काही त्यांच्याबरोबर चर्चा करत नव्हतो आणि मलाही असं विशेष वाटलं नाही की त्यांच्याबरोबर चर्चा करावं. न जाणे पण 15-20 मिनटं झाल्यानंतर मी, चला आपण ह्यांच्याशी चर्चा करूया, बोलू. म्हणून मी विचारलं, बाबा तुम्ही जाताय कुठे, आलात कुठून? तर त्यांनी मला सांगितलं, मी सोलापूरवरून आलो आहे आणि मी माझ्या मुलाकडे पनवेलला जातो आहे. थोड्या वेळाने माझं लक्ष त्यांच्या सुजलेल्या ढोपऱ्याकडे गेलं. बाबा हे ढोपर का सुजले? तुम्ही काय डॉक्टर वगैरे केलं की नाही? हां केलेत. हे कशामुळे आलं आहे? तर ते बोलले पडलो म्हणून. मग नंतर मी कुठचं आहे हे त्यांनी जाणून घेतलं. त्यांना कोकणातील नारायण राणे यांच्या व्यतिरिक्त कोणतीही गोष्ट माहिती नव्हती. तर मी विचारायला सुरुवात केली, शेतीत काय पेरलं? मग त्यांनी सांगितलं ऊस, ज्वारी वगैरे आमच्या शेतीत असतं. मग पुढे मी असे मार्मिक प्रश्न करायचे ठरवलं. मग त्याने विचारलं, बाबा एवढी वर्ष तुम्ही आयुष्य जगलात, आयुष्यात काय पाहिजे? न जाणे का त्यांचे डोळे पाणावले कळलं नाही मला. पाणावलेल्या डोळ्यांनी ना त्यांनी मला उत्तर दिलं, तू जसं आता प्रेमाने बोललास ना, तेवढंच पाहिजे आयुष्यात, बाकी काय देणार आपण घेणार, बरोबर आहे ना? म्हटलं हो. मग बाबा काय असं म्हणजे तुम्ही असे भाऊक का झाला? तर मग त्यांनी सुरुवात केली, अरे मी माझा मुलगा शिकवला, माझ्या नातवालाही स्वखर्चाने शिकवलं, अगदी इंजिनिअरिंगपर्यंत शिकवलं. पण जसे आमच्या मुलाचे जे बायका आहेत ना, ते त्यांचे कान भरतात, त्याच्यामुळे मुलं बिघडली. असं बाबांनी सांगता सांगितलं की त्यांचा मुलगा हा MTNLमध्ये उच्चपदस्थ अधिकारी होता. पण हे आमचं गावातलं राहणं, अशिक्षितपणा असणं त्यांच्या स्टेटसला सूट होत नाही, हे त्यांच्या बोलण्यावरून कळलं. पण या बाबांनी खरंच ना, म्हणजे बोलायचं झालं तर त्यांच्या नातवासाठी बरंच काही केलं होतं. पण त्यांच्या मनात अजून एक दुःख सलत होतं की त्यांना त्यांच्या मुलाने, म्हणजे त्यांच्या नातवाच्या लग्नात बोलवलं नाही, एवढं सगळं करून सुद्धा. म्हणजे बघा ना, ज्या बापाने सगळं म्हणजे घामाचं पाणी करून ह्या मुलांना शिकवलं, वाढवलं, आणि त्याच बापाला आज डावललं जातं. आणि मध्येच विचारलं त्यांनी की तू मगाशी विचारलंस ना, हे ढोपर का सुजलेलं? माझ्या बायकोला आणि मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्या झटापटीत हे माझं ढोपर सुजलं, मी आता लेकीकडे चाललो आहे. मग खरंच प्रश्न पडतो, माणसं शिकली म्हणजे त्यांच्यात सुज्ञपणा आला का? तर याचं उत्तर नाही. माणसाच्या वागणुकीतूनच त्याचा सुज्ञपणा दिसत असतो. मग काय करायचं होतं? तो उच्चपदस्थ मुलगा जो 1.5-2 लाख पगार घेत असेल, त्याच्या त्या पैशाला काय अर्थ आहे, जर तो त्यांच्या आईवडिलांनाच सांभाळू शकत नसेल? मला खरं तर त्या बाबांबद्दल खूप हळहळ व्यक्त होत होती. मग शेवटला मी पनवेलला उतरलो. पण विचार करायला लावणारा हा प्रसंग होता की आज माणूस कुठेतरी माणुसकी हरवलेला आहे. आणि असे प्रसंग बरेच काही माझ्या डोळ्यासमोरून असे दिसतात. मग कधी कधी माणूस आहे की नाही याचीही जाणीव होते.
खरंच तुम्हाला पण असे अनुभव आले आहेत का? आणि जर आले असतील तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा.